मृत्युंजयाय रुद्राय अमृतेशाय अच्युत केशव विष्णुर्हरि हंस नारायण केशव क्लेशनाशाय श्रीहरि पापनाशाय ध्यानमूलं गुरुर्मूर्ति मंत्रमूलं गुरुर्वाक्य पूजा सत्यम मंत्र सत्यम गुरुवाक्य सदा सत्यम अन्यथा शरणं नास्ति तस्मात् करुणे भावेन वक्रतुंड महाकाय निर्विघ्न कुरु मे देव सर्वमंगल मांगल्ये शरण्ये त्र्यंबके गौरी या देवी सर्वभूतेषु नमस्तस्ते नमस्तस्ते वसुदेव सुतं देवं देवकी परमानंदं मुखं करोति वाचालं यत्कृपातमं वन्दे नारायणं नमस्कृत्यं देवी सरस्वती व्यासं मनोजैवं मारुततुल्यवेगं वातात्मजं वानरयूथमुख्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यां धातुं समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु साक्षात् परब्रह्म गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु साक्षात् जनार्दन स्वामी। या कलियुगामध्ये आपण सर्वजण अत्यंत भाग्यशाली आहोत, कारण नरदेहामध्ये येऊन काय करायला पाहिजे बघा हे आपल्याला कळालं. काय मनुष्य जन्मामध्ये येऊन काय करायला पाहिजे हे आपल्याला कळालं की नाही. म्हणून आपण सर्वजण घरदार सोडून गाव सोडून जी आषाढी वारी केली भगवान पांडुरंगाची, ह्या वारीमध्ये आपण सहभागी झालो. म्हणून त्या बाबांच्या आशीर्वादाने हा योग आपल्या नशिबाला की जसं दाणे दाणे पर लिखा आहे तसं या आषाढी वारीवर तुमचं नाव लिहिलं होतं. कोणीच नाव लिहिलं होतं. अनेकांना प्रेरणा मिळाली. लक्षात द्या, कोणी कोणाला काय केलं, धक्का दिला, कोणी कोणाला सांगितलं, कोणाला बळजबरी केली, कोणी कोणाला विनंती केली, अशा अनेक माध्यमातून बघा हा योग आपल्या नशिबाला. म्हणजे बाबाजींच्या एक महान संत शिवयोगी निष्कामकर योगी यांच्या कृपाशीर्वादाने की ज्याने आपलं प्रारब्ध बघा बदलू शकतं अशी अकर्दम शक्ती ज्यांच्या या भक्ती मार्गामध्ये आहेत, अशा पवित्र बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत करूया. या मिरजच गाव ना, हां, या मिरज गावामध्ये हनुमान असेल, हनुमान मंदिर असेल ना, पण कळसं का बिगर कळसं आहे. हा, त्याला माहिती नाही. बघा, हनुमानचं अधिष्ठान आहे, कारण हनुमंत मंदिर का प्रत्येक गावामध्ये लागतात. असं म्हणतात की हनुमंत अशा गाव नाही. अशा हनुमंताच्या चरणी वंदन करूया, कारण गुरुभक्तीच हनुमंताची
या ठिकाणी आदर्श होते. त्याप्रमाणे भगवान शंकर जे असेल, कारण बाबाजी म्हणायचे शिवालया विना ग्राम ते स्मशान झालं. भगवान शंकराचं मंदिर असेल ना, त्याचं नाव काय? हा? भुवनेश्वर. चांगलं बघा, भुवनेश्वर महादेवच्या चरणी वंदन करूया. अनेक देवदेवता राजस्थान बघा प्रत्येक परिसरामध्ये गावामध्ये असतं. अशा परिसरात जेवढे देवदेव असतात त्यांच्या चरणी वंदन करूया. मिरज ह्या गावच्या भूमीला वंदन करूया. आपल्या स्वदेशी गोमात्यालाही वंदन करूया. या अशा निमित्ताने, आषाढी वारीच्या निमित्ताने या वारीमध्ये सहभागी झालेले आमचे सर्व संत आश्रमिकील, ज्यामध्ये आमचे नागेजी महाराज आहे, महेंद्रगिरी महाराज आहे, कविराजी महाराज आहेत, असे जेवढे बघा संत श्रीपादान महाराज असतील, असे सर्व संत, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले भजनी मंडळ असेल, विनयकरी असतील की ज्याप्रमाणे हालदार चौकदार असतील, अनेक बघा ज्याच्या गावाला आश्रम आहे त्या आश्रमातले बघा अधिष्ठान असतात, पादुका मंदिराचे कोटी बघत असतील त्या पादुका घेऊन आमचे सर्व भक्त उपस्थित आहेत. त्याप्रमाणे जय बाबा भक्त परिवाराचे अनेक सेवक उपस्थित आहे की आता उल्लेख अनेकांचा उल्लेख आमच्या नागेजी केलाच आहे की माझे सर्व भक्त जे अनेक भाग बघा अनेक भाग गाड्या आहेत की जास्त भागी झाल्या की दिंडीमध्ये, त्या गाड्यांचे चालक वगैरे चालक, कोणी चालक आहे मालक एकच आहे, काही चालक वेगळं मालक वेगळं, सर्व चालक मालक अशा. आणि या पैद सोहळ्यामध्ये सहभागी झाल्या सर्व माता भगिनी या दिंडीमध्ये झालेल्या असतील किंवा या गावच्या असतील बघा कुमारिका बालगोपाल, या अशा सर्वात बघा भाग्यवान पुण्यवंतांचं वर हात करून टाळी वाजून आम्ही नक्की सांगूया. आता बघा या ठिकाणी कुणीही पापी राहिलं नाही बरं का, काय, कारण भगवंताच्या नामाचं एवढे सामर्थ्य आहे. एकदा जरी आपण त्याचा उच्चार केला तर किती मोठे पाप असं म्हणतात. काय म्हणलं जातं, पापाचे पर्वत भस्मनाम अग्नीत. म्हणजे पापाचे डोंगर असले तरी एकाच नामाने, काय एकाच भगवंताच्या नामाने काय होऊ शकतं, किती मोठं पाप असतं बघा ते नष्ट होऊ शकत सामर्थ्य बघा भगवंताच्या नामात. मग त्याचे उदाहरण दिलं, कोणतं उदाहरण दिलं म्हणे बघा की इथून पंढरपूरपर्यंत गवताची गंजी, कशाची गंजी, गवताची. अशा गवताच्या गंजीला भस्म करायला किती काड्या लागतील, किती काड्या सांगा ना. तसं एक काडी काय शकते, काय करू शकते, किती मोठं बघा गवताची बळी असो तिला भस्मग्रस्त द्या. त्याप्रमाणे किती मोठं पाप असो ते पाप कशाने जातं मग, म्हणून भगवंताच्या नामात कशाचं सामर्थ्य आहे, पाप निवृत्तीचं. कोणतं सामर्थ्य आहे, पाप नष्ट. म्हणून आपण पाहतो अनेक वारकरी दिंडीमध्ये चालताना काय करतात, भगवंत भजन पण नामस्मरण करीत असतात लक्षात. कारण या जगामध्ये सर्वात गोड काय आहे, सर्वात गोड काय आहे, गोड तुझे नाम, गोड तुझे नाम. सर्वात गोड काय या जगामध्ये, मग देवाचं नाव. बरं ते किती गोड आहे माहिती आहे का, किती गोड आहे, किती गोड आहे, अमृतावनी गोड नाम तुझे देवा. किती गोड आहे ते बघा, अमृतापेक्षाही गोड आहे. विचार करा किती गोड असा का भगवंताचं नाम असेल. म्हणून म्हणतात अमृताची गोडी तुझ्या भजनात. काय अमृताची गोडी बघा तुझ्या मनाचा विश्वास सुखी जीवनात असा का महिमा भगवंताच्या नामात आहेत. म्हणून सर्वांनी वरात करून, कारण भगवानचे अनेक नावे बरं का, जसं म्हणतात अच्युत, केशव, विष्णू, हरी, सत्यम, जनार्दन, हंस, नारायण, असे मुख्य 8 नावं बघा देवाच्या. बघा किती आहे मुख्य देवाचे 8 नाव आहेत. कोणी पांडुरंगाचं जप करतं, कोणी विठ्ठलाचं करतं, कोणी नारायणाचं करतं, कोणी अशा अनेक बघा देवांचं जप बघा, ज्याची जशी श्रद्धा असेल त्या बघा जप करीत असतात. म्हणून आपण या ठिकाणी सर्वजण बघा काय म्हणत, अच्युत, केशव, विष्णू, हरी, सत्यम, जनार्दन, हंस आणि नारायण. या 8 नावामध्ये जनार्दन सुद्धा नामाचा जन्म मग भगवान कृष्णाला बघा जनार्दन म्हटलं लक्षात घ्या. गीतेत जर तुम्ही वाचला असेल, गीतेमध्ये अनेक ठिकाणी जनार्दनचा उल्लेख भगवान श्रीकृष्णाच्या बघा नावासाठी आलेला आहे. म्हणून आपण सर्वजण नाही का, जसं आता महाप्रसाद असलं कोणी खायला आहे काही करतं का, आहे की मुखाने तर धनाधन आपण काय करतो की
पाहिजे तेवढं काय करत असतं. जसं भोजनाला हायगाई करीत गेली, तसं आता नामस्मरण कसं हायगाई करायची अशा कंटाळा करायचं नाही बघा, निष्काळ बघा म्हणून वरात करा, चालेल वरात वरात करा. ओम जनार्दनाय नमः. ओम पांडुरंगाय नमः. हा, ओम जनार्दनाय नमः. आवाज. ओम पांडुरंगाय नमः. हो बघा, सर्वजण शरीराने इथं बसलेले 100% याची गॅरंटी बाबा नाही का? काय कोणती गॅरंटी आहे? शरीराने सर्व तुम्ही इथे बसलेले याची गॅरंटी बाबा नाही. मात्र कोणती गॅरंटी माहिती आहे का? मनाने मात्र सर्व इथे बसलेले याची नो गॅरंटी आहे की. म्हणून मनाने काय म्हणतात, काय म्हणतात, मनाने काय करा, मनपूर्वक हृदयपूर्वक नमस्कार केले, आवडीने भावे, आवडीने भावे. वरात्कार पण चांगला होता. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. हो बघा, बाबांना सर्वांकडून नामस्मरण का अपेक्षित आहे बरं का? का अपेक्षित आहेत? कारण काय होतं बघा, कारण मुद्दा लक्षात घ्या. आता जो नामस्मरण करतो ना, त्याच्या पोटातलं पाप मुखाने बाहेर पडतं. काय होतं? नामस्मरण केल्याने काय होतं? आपल्या पोटात जेवढं पाप साचेल राहते ना, ते काय होतं, बाहेर पडत, बाहेर. मग ते जातं कुठं बघा, हनुमंताच्या मंदिरात जात नाही का मिरजगावच्या, बाहेर कुठं जात नाही, ती इथंच वर जातं. काय तर इथंच आपल्या वरती जातं. वरती जाऊन खाली काय पाहतं माहितीये का? वरती ते जे पाप गेलं ना त्याच्या मुखातून निघालं, ते वरती जाऊन खाली काय पाहतं? कोण जप करीत नाही, कोण टाळी वाजत नाही, असं एखादं गिरा दिसलं का त्याच्या भोकाने. ओम जनार्दनाय नमः. शाबास. हा, ओम पांडुरंगाय नमः. शाबास. ओम जनार्दनाय नमः. ओम पांडुरंगाय नमः. हा, ओम जनार्दनाय नमः. शाबास. हा, ओम पांडुरंगाय नमः. आवाज ना. ओम जनार्दनाय नमः. काय थांबा. हो, आता कलियुग आहे, कलियुग. आणि कलियुग म्हणजे स्पर्धेचं युग आहे. काय स्पर्धेचं युग आहे? आता जगात कोणी स्पर्धा चालू माहिती का? कोण बनेगा, कोण बनेगा आणि कोण बनेगा. सगळीकडे स्पर्धा चालू आहे बरं का. कोणती स्पर्धा चालू आहे? मात्र आपल्याला कोणती स्पर्धा करायची? कोण बनेगा जपाधिपती. कोणती स्पर्धा करायची आपल्याला? कोण बनेगा. आता बघू करी म्हणून पहिले का, पहिला माझा महिलाही बाई जप म्हणायचं, नंतर पाठी म्हणून कोण आहे बघा, तुम्ही काय म्हणायचं बरं का? हे काय म्हणतील, महिला म्हणतील ओम जनार्दनाय नमः, पुरुषाने काय म्हणतो ओम पांडुरंगाय. बघा कोणाचा आवाज बघा, किसमेकीतनं दम आहे बरं का. कोण या स्पर्धेमध्ये भारी ठरतं, महिला का पुरुष? बघा आपण बघा, वर हात करा. हा, महिला म्हणा ओम ओम पांडू. शबा हा, शबास शबास. हा, आवाज शबास. शबास. हा, हो हो हो, पुष्कळ जर अहो सारे जर पुण्य झाली तरी जागा पाहिजे आपल्याला. खरं बाबांना वाटलं बरं का, बाबा निरीक्षण केलं, तर आवाज त्याला बरोबर वाटला की नाही. स्पर्धेमध्ये दोन्ही सारखेच पडले, त्या टाळीवर दोन्हीच पडले, दोन्ही जिंकले बरं का. असं कोणीच हारलं नाही. म्हणून अशा रीती बघा, अत्यंत आनंदाचा क्षण आपल्या जीवनामध्ये एक महान संतांच्या बघा कृपेमुळे आलेला आहे. म्हणून आपण या ठिकाणी बघा, प्रथम म्हणतात पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे आणि पुण्यवंत व्हावे. म्हणजे जर वरात करा मग बघा, संतांच्या जय जयकारात काय सामर्थ्य असतं. तुकाराम म्हणतात, तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे
बघा, म्हणून आपल्याला जे जे करायचं माध्यम का संतांचा जप करायचा आहे बरं का, म्हणजे नामस्मरण करायचं आहे. तो आता कोणाचे सामर्थ्य बरं का. निष्काम पंढरीनाथ भगवान की, बजरंग बली की. हो. आता अंगात आलो का तुमच्यावाल्या. है की नाही? चला, चांगले देव जागा झाला तुमच्या म्हटलं की चांगली गोष्ट आहे. एक लक्ष द्या. आज या मिरज नगरीमध्ये बरं का, आपलं नाव नाही बघा, आपलं नाव देव लिहिलं की अहो, देवाने आपल्याला प्रेरणा दिली काय, या दिंडीचा सोहळा कोणत्या मार्गाने जायचा की नाही, है की. देवाने प्रेरणा दिली. मग आमचे बघा, नागेशजीला त्या ठिकाणी बाबांनी आदेश दिला. नागेश मग फिरत फिरत रस्त्याने चालले बरं का. अनेक गावकरी आमचे नागेशजी ही दिंडी कशी कशी न्यायची कशी जायची बरं का, त्याचं नियोजन करीत आले. करीत करीत कुठे आले, करीत करीत कुठे आले, या मिरज गावामध्ये आले, है की नाही. आणि लक्षात द्या, काय बघा भगवंताची लीला असते की भगवंत बघा कोणाकडून काय करून घेऊन सांगता येणार की. म्हणून काय म्हटलं जातं, म्हणून काय म्हटलं जातं, मारणे वाला हाय म्हणा. सुनो माहिती आहे की मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान। बालन बाका होता जिसका, बालन बाका होता जिस, रक्षक दया निदान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान। त्याग दो रे भाई फल की आशा, स्वार्थ बिना प्रीत जोड़ो, कल क्या होगा इसकी चिंता, मौनी बाबा जी पर छोड़ो। त्याग दो रे भाई फल की आशा, स्वार्थ बिना प्रीत जोड़ो, कल क्या होगा इसकी चिंता, मौनी बाबा जी पर छोड़ो। क्या होनी है क्या अनहोनी, क्या होनी क्या अनहोनी, सबको उसको ज्ञान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला। हा शबास. जर जोरदार टाळी वाजवू नका आपल्याला. आताच आमच्या नागेशजींनी बोलता मुद्दा मारला की नाही. काय प्रश्न विचारला तुम्हाला, विचारला होता कोणा कोणाची राख होणार आहे की नाही? काय म्हणले, ती कोणी राख होणार की नाही. सर्वांना कळालं, सारेच हातावर गेले की नाही. म्हणजे एक दिवस बघा, ह्या देहाचं काय होणार आहे, काय होणार आहे, म्हणून कोण काळ येईल कैसा म्हणून म्हणतात, भजन करा रे काडक्याचे भरोसा नाही या, है की नाही. याचा भरोसा आहे का. म्हणून म्हणतात, दुर्लभ मनुष्य देव, काय दुर्लभ मनुष्य देव देही नाम, तत्रापि दुर्लभ म्हणजे वैकुंठ सगळे. असा असा महिमा या हृदयाचा आहे. खरोखर आपण बघा भाग्यवान आहात की आपल्याला ज्ञान बघा या संदर्भात झालं, म्हणून आपण या ठिकाणी सहभागी झाला. आता एक छोट्याशा मुद्द्याकडे जाणे आपण या सत्संगी सांगता करूयावर. पण तुम्हाला कळतं का, ऐकायला येतं ना. कोणाला ऐकायला येत नाही त्याने वरती बोटकारावर, आम्हाला ऐकायला येत नाही वाच कोणी आहे का. मग सर्वांनी जर टाळी होऊन सर्व सर्वच ऐकायला येतं. चांगली तुमचे कान देवाने चांगली कारण बघा भगवंताची कथा
सत्संगामध्ये बघा कसे ऐकावी, कसे बघा श्रवण याने केलं पाहिजे. जसं एखाद्या आईचं मुलगा हरवलं जातं की हरवलं जातं आणि हरवल्यानंतर एखादी व्यक्ती त्या आईला सांगायला येतो. काय सांगायला येतो? तुझं मुलगा सापडलं. काय? हरवल्या मुलाची बातमी जशी ती आई किती एकाग्रतेने ऐकेल की नाही, किती एकाग्रतेने ऐकते, किती लक्ष देऊन ऐकते बघा. त्याप्रमाणे काय कर माणसाने सत्संगामध्ये काय केलं काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे? एकाग्र बघा, एकाग्र चित्त बघा केलं पाहिजे. म्हणून आजच्या या दिनीच्या निमित्ताने एक छोटासा मुद्दा आपण बघा घेणार बघा, महत्वाचा म्हणजे. कारण मनुष्य बघा अनेक प्रकारच्या वस्तू खातो, वापरतो की घेतो लक्षात, घरात ठेवतो की. आता का महिला लक्षात घ्या, पहिला मुद्दा लक्षात घ्या. महिलांनी कोणत्या वस्तू घरात ठेवायच्या नाही, लक्षात बघा. महिलांनी कोणत्या वस्तू घरात ठेवायच्या नाही? हा, नाही बरं का. महिलांनी आपल्या घरात कोणत्या वस्तू ठेवायच्या नाही. त्याला दरीचं लक्षण म्हणजे काय? घरात फुटके भांडे ठेवायचे बरं का बाय. आणि पहिला मुद्दा काय? फुटके भांडे ठेवायचे नाही. आणि घरात काय ठेवायचे? फाटके कपडे सुद्धा. दरीचं लक्ष नव्हते लक्षात. आणखी काय ठेवायचं नाही घरामध्ये? जाळं आहे की घरात जाळं बघा ठेवायचं नाही. आणखी घरात काय ठेवायचे नाही? सांगा ना, महत्वाचं मुद्दा सांगा आता, महत्वाचं. घरात आणखी काय ठेवायचं नाही? हा, शाबास. आपल्या घरामध्ये चोरीची वस्तू अजिबात ठेवायची नाही. है की? कारण काही आमच्याकडे काही काय बायांना सवय कोणती बरं का, कोणाचं काही सापडलं का घरी तांडू ठेव बरं का. या बाया चांगल्या आहे, तिकडच्या बाया सांगू बरं का. लक्षात का? सवय माणसात स्वभाव आहे. काही सापडलं का उचलायचं घरात आणून ठेवायचं. बघा चोरी कशाला मत माहितीये का? बिन विचारता काय? बिन विचारता कोणाची वस्तू घेणं याला काय म्हणतात? चोरी. काय म्हणतात? मग म्हणून म्हटलं काय जातं, भांडून खावं. बघा काय करा, विचारू नका घ्यावं लक्षात. माणसाने भांडून खावं आणि काय करावं? बघा विचारून का, काही लागलं विचारून घ्या. म्हणून पहिला मुद्दा लक्षात आला ना. कोणती वस्तू ठेवायची ना घरामध्ये? मग कोणाचं मग तांबे असो, ताट असो, वस्तू काही असो, आपल्या घरात ठेवायचं नाही. कोणती वस्तू? ती चोरीची वर्षाला. अशा रीतीने बघा मग कोणत्या वस्तू आपण वापरायला पाहिजे, काय कोणाच्या वस्तू आपण वापरा, कोणत्या वापरायला पाहिजे हे अत्यंत महत्वाचं लक्षात घ्या. बाबांनी सुंदरचं उदाहरण त्यासाठी दिलं. म्हणे परीक्षित राजा होता. कोण राजा होता? बघा परीक्षित राजा होता. एक दिवस शिकाराला जायचं म्हणून त्यांनी बघा त्यांच्या राजदरबारामध्ये एक कपाट होतं. कपाट होतं. म्हणून त्याने विचार केला, या कपाट काय काय बघा आपल्या पूर्वजांनी या कपाट काय काय भरून ठेवले बरं का. म्हणून त्या परीक्षित राजाने काय केलं, ते कपाट उघडलं. काय केलं? कपाट उघडून पाहिलं. अनेक वस्तू होत्या. त्यामध्ये कोणती वस्तू एक होती माहितीये का? एक कोणती वस्तू होती? एक मुकुट होता. तोही सगळा सोन्याचा, हिऱ्यांनी मोत्यांनी मडवलेला सुंदर असा मुकुट होता. मात्र तो कोणाचा होता माहितीये का? तो कोणाचा मुकुट होता? देवाचा नाही. कोणाचा होता? एक राक्षस होता. त्याचं नाव काय? जरासंध. त्याचं नाव काय? जरासंधाचा तो सोन्याचा, सोनं जडीत, आता रत्न जडीत, हिरे माणके जडीत बघा मुकुट होता. आता मग आवरला नाही, त्या राजाला मग आवरला नाही. तो सुंदर टोप बघितला. कारण सुंदर जर चांगलं दिसलं माणसाला घ्यावंच काय वाटतं की वस्तू घ्यावायची आणि खावीची लक्षात की. म्हणून त्या परीक्षा राजाला सुद्धा मग आवरला नाही. तो सुंदर असा रत्नजडी सोन्याचा मुकुट त्याने उचलला. काय केला? त्या तिजोरीत उचलला, आपल्या डोक्यामध्ये परिधान केला बरं का. जर तुम्हाला का टोप्या घातल्या, कोणी टोप्या घातल्या नाही का? नगरच्या भक्तांनी की जर टाळीवर त्यांचा पण तुम्हाला टोप्या कोणा बाय काय? या टोप्या कोणाच्या माहितीये का? बाबांच्या. एका राक्षसाने लक्षात आहे की नाही? आणि टोपे घालणं किती महत्वाचं की किती सुंदर तुम्ही निवारतात की नाही? किती बघा आपली संस्कृती काय सांगते की डोक्यावर वगैरे टोपी असाई. आता आजकाल बघा बोडके बघा सर म्हणजे लक्षात घ्या. बोडकी पद्धत नाही काय? बोडकी म्हणजे ही फॉरेन बघा पद्धती. फॉरेन म्हणजे दुसऱ्या देशाची पद्धती. म्हणजे डोक्यात टोपी घालण्याऐवजी काय करायचं? ती केस कापीत बसायची. त्याला काय कट मारायचा आहे की कोणतं कट मारतं, कोणता कट मारतं बरं. आणि माझी कट मारते लोक.
लक्षात ये बरं का. काय बघा परिस्थिती बघा, नाही की नाही? टोप्यात आपण डोक्यात टोपी घालण्याऐवजी काय करतात लोक, काही काही आता बरीचशी गोष्टी आहेत बरं का. टोपी अशी ते कट मारत्या, कट मारून काय करत्या आणखी माहिती काय करत्या, तेल लावतात तेल. है की त्याला तेल लावलं जातं. तेल लावल्याने काय होतं, आणि बघा त्याच्यावर धूळ धूळ बघा धूळ बसते कशात. आता सांगा, टोपी घालणं चांगलं का टोपी न घालणं चांगलं, याच्यावर आपण विचार करू आता, बरं का. टोपी घालावी की नाही, आहे की याच्या मुद्द्यावर आपण चर्चा करू आता, आहे की महत्वाचा मुद्दा आहे. आता किती बघा, फायदा नुकसान का, फायदा नुकसान किती, कोणती गोष्ट करताना फायदा किती आणि नुकसान किती याचा विचार करून आपण काम केलं पाहिजे. आता टोपी घालायचे फायदे आणि टोपी घालायचे तोटे, बरं का. कोणी सांगू शकतं का तोटे? टोपी घातल्याने असा प्रकारचा तोटा होतो, त्याने उभं राहून सांगा बरं. उभं राहून सांगा ना कोणतरी, बाहेर माणसं कोणी सांगा. टोपी घातल्याने अशा अशा प्रकारचा तोटा होतो म्हणून मी टोपी घालीत नाही. त्याने उत्तर उत्तर बाबांना द्यायचं की, कोण उत्तर देऊ शकतो बरोबर, आहे कोणी? माझं टोपी न घालणारी पशिकडे बरं का. माझं उत्तर द्यायला कोणी त्या पुढे येत नाही. ही आश्चर्याची बाब का हो? किती बघा, टोपी घालचे फायदे का, मग तोटे सांगा ना. टोपी काय फायदे का तोटे मग? हो, किती फायदे माहिती आहे, लक्षात घ्या. टोपी घातल्यानंतर किती फायदे माहिती आहे का? त्याला कट मारायची गरज नाही, आहे की काय? का कट मारायची गरज आहे का टोपी घालण्याला? अजिबात गरज नाही. आणखी का त्याला तेल लावायची गरज आहे का? तेल लावायची गरज नाही. त्याला कंगवा लावायची गरज आहे का? विचार करा ना हो. किती महत्वाचं मुद्दा आहे की नाही? आणि विशेष बघा, सर्वात महत्वाचं बघा, की टोपीमुळे आपल्या डोक्याला काय लागत नाही. कारण बघा, या डोक्याला जास्तीत जास्त त्रास कसा होतो का, उन्हाचा का त्रास होतो. असं कधी तुम्ही ऐकलं का, एखादी बाई म्हणली भाऊ तुला थंडी, तुझ्या डोक्याला थंडी वाजेल बरं का. मात्र बाया काय म्हणतात, भाऊ तुझ्या डोक्याला ऊन लागल, काय लागल, उन्हात फिरू नको. काय म्हणते ती आई बोला, भाऊ उन्हात फिरू नको, ऊन लागल तुला. मात्र असं होतं म्हणलं जातं का, तो डोक्याला थंडी वाजत थंडी जाऊ नको असं म्हणते का? लक्षात आहे की, किती महत्वाचा मुद्दा आहे की. किती फायदे बघा तो टोपी घालण्याचे आहेत, तरी आजकालच्या लोकांनी समजत नाही. त्यांचा म्हणजे वळण वळण पडलं, काय पडलं वळण, पडेले वळण, पडेले वळण. म्हणून बाबांना अपेक्षित बघा, काय काय अपेक्षित आहेत. आपण हिंदू आहोत, आपण हिंदू आहोत, कपाळी काय असलं पाहिजेत. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात काय होत्या, कपाळी काय होतं, डोक्यावर काय होता, अहो जिरे टोबर, जिरे लक्षात, किती भारी टोबर लक्षात घ्या. तेवढा कमी करून घालू सुद्धा शकत नाही लक्षात की नाही. आणि म्हणून जर आपण हिंदूंचं आचार विचार का पाळले पाहिजे, स्वाभिमान पाहिजे आपल्याला धर्माचा, लक्षात आहे. किती बघा धर्मस्वाभिमान असा आपल्याला असला पाहिजे की नाही. आणि या दिंडीच्या मध्ये आपण काहीतरी शिकलं पाहिजे की काहीतरी घेतलं पाहिजे, तर एवढा खर्च करून आपल्या वेळ दिन उपयोगी, लक्षात आहे. मग अशा रीतीने आपला विषय काय होता, त्या जरासंधाचा मुकुट कोणी घातला, कोणी घातला, मग आवरला नाही, उचलला, आपल्या डोक्यात घातला, मुकुट घातला. तो परीक्ष राजा कुठे गेला, जंगला शिकारीला गेला. कुठे गेला बघा, जंगला शिकारीला गेला. शिकारी गेल्यानंतर बघा, त्याला तहान लागली, काय लागली बघा, तहान लागली, तहान लागली. तहान लागल्यानंतर एक आश्रममध्ये गेला. आश्रममध्ये, या आश्रमात आपल्याला पाणी मिळेल म्हणून तो परीक्ष राजा त्या आश्रमामध्ये गेलेला आहे. ज्यावेळेला तो आश्रमाने परीक्ष राजा गेला, त्यावेळेस त्या ठिकाणी बघा एक महाराज कसे बसले का, ध्यानस्थ, काय बघा ध्यानस्थ महाराज बसलेले होते. यांनी बघा बघितलं, काय बघितलं, इथं आपण पाणी प्यायला आलो, इथं आपल्याला पाणी द्यायला कोणीच नाही. इकडे महाराज ते बी ध्यानात बसलेले आहेत. त्याला जर राग आला, बघा कोणाला, त्या परीक्ष राजा राग आला. आपलं कोणीच स्वागत करीत नाही म्हणून राग आला त्या परीक्ष राजाला. आणि त्या राजाने बघा, परीक्ष राजाने काय केलं माहिती आहे, काय केलं मग, बाजूला बघा सर्प, मरेल सर्प पडलेला होता. काय पडलेला होता, एक मेलेला सर्प बाजूला पडलेला होता. त्या परीक्ष राजाने काय केलं बघा, धनुष्याच्या टोकाने उचललं, काय धनुष्य बघा टोकाने तो सर्प मेला उचलला आणि कोणाच्या गळ्यात घातला, कोणाच्या गळ्यात घातला, ध्यानस्थ बसलेल्या महाराजांच्या गळ्यात काय टाकला गेला, मरेल सर्प. लक्षात घ्या. कशामुळे घडलं हे, कशामुळे घडलं, कारण परीक्ष राजाने कोणा टोप घातला होता,
कोणा टोप घातला होता? एक आसुरी जीवाचा बघा. म्हणजे तो कोण? त्याचं नाव काय? जरासंध. तो आसुरी दुर्बुद्धीचा बघा तो जरासंध होता. मग दुर्बुद्धी झाली त्या बघा टोप घातल्यामुळे. आणि दुर्बुद्धीच्या माध्यमातून काय घडलं? त्या राजाकडून काय कर्म घडलं? मेलेला सर्प महाराजांच्या गळ्यात घातला गेला. गळ्यात घातल्यानंतर महाराजांचं ध्यान भंग काय झालं? मग महाराजांचं ध्यान भंग झालं. पाहता तर गळ्यात काय आहे? गळ्यात काय आहे? समोर कोण उभं होतं? परीक्षित राजाला भयंकर क्रोध बघा, राग आला बघा. कारण बघा राग आल्यावर मनुष्य काय करायचं भरोसा आहे का? म्हणून काय म्हणलं जातं? जलसे पतला कौन आहे कोण भूमिशे भारी, कोण आगांचे तेज आहे कोण काजलशी काली केली. मग सर्वात भयंकर काय? माणसा राग राग. म्हणजे आपण ऐकतो ना किंवा पाहतो ना, काय ऐकतो किंवा वाचतो, काय 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 राग येतो. त्या बाया काय करते बरं का? कुठे उड्या मारी त्या, कोणी इरीत उड्या मारते बरं, कोणी स्वतःला पेटून घेतो लक्षात. बघा राग आल्यानंतर मात्र बघा बाबाजीने काय सांगितलं बघा, राग आल्यानंतर काय करावं? राग आल्यानंतर काय करावं? हा बरं, राग आले आश्रमात यावं, आश्रमात किंवा दिंडीला जावं किंवा मग शांतपणे बघा भगवंता जप करा लक्षात घ्या. अशा नाही बघा. आता रागाच्या भरामध्ये दुसरा कोणताही विचार करू लागतो, विचार होत नाही. मग आता या राजांनी काय केलं? आपलं भयंकर रागाच्या म्हणजे ऋषी मुनींना भयंकर राग आला. राग आल्यानंतर त्यांनी काय केलं? शाप दिला. शाप कोणाला? बघा शाप दिला. काय शाप दिला परीक्षा राजाला? म्हणे हे राजा, माझ्या गळ्यात तो काय घातलं म्हणे? मेलेला सर्प घातला म्हणे. हा सर्प काय करील म्हणे? हा सर्प काय करील? तुला 7 दिवसामध्ये दंश करील. किती दिवसामध्ये? लक्षात घ्या. कशामुळे शाप शाप घ्यावा लागला त्या परीक्षा राजाला? कशामुळे? म्हणजे बघा एक आसुरी, एक राक्षसी वृत्तीच्या व्यक्तीची बघा काय वापरलं? काय वापरलं? हा, तो बघा टोप वापरला तर काय झालं? काय झालं? दुर्बुद्धी झाली की लक्षात घ्या. म्हणजे वाईट लोकांची जर आपण वस्तू वापरला त्याने आपल्याला काय बुद्धी होते? वाईट बुद्धी होते की नाही? कशामुळे वाईट बुद्धी होते? मग वाईट लोकांच्या, दुराचारी लोकांच्या, दुष्ट व्यक्तींच्या जर आपण वस्तू वापरल्या त्याने बुद्धी कशी होते आपल्याला? दुष्ट बुद्धी होते की लक्षात घ्या. मग बाबांचा मुद्दा असा आहे, जर दुष्ट बुद्धीच्या लोकांच्या वस्तू आपल्या दुष्ट बुद्धी होते, मग बाबांच्या तुम्ही बनियन हे वापरू राहिले, मग तुम्हाला बुद्धी कोणती होईल? सांगा ना, तुम्हाला बुद्धी कशी तुम्हाला होईल? हा, जरा टाळी वाजून घ्या सर्व पुजाऱ्यांचा चालू करा का, ज्यांनी बाबांचं बनियन, बाबांची लुंगी, बाबांच्या पादुका लक्षात घ्या. यानं कोणती बुद्धी होणार मग आता? म्हणून वस्तू कोणाच्या वापरायच्या? कोणाच्या वस्तू वापरायच्या? का वापरायच्या? जर बाबांच्या वस्तू वापरल्या तर बुद्धी कशी होईल? हो बाबांची सारखी होईल ना. कोणासारखी होईल? किती सोपं गणित सूत्र आहे. मग आपल्याला बुद्धी बाबांची सारखी जर बुद्धी जर प्राप्त करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल मग? दुसऱ्या कोणाच्या वस्तू वापरायच्या मग काय होईल? वापरायचं काय होईल मग? लक्षात घ्या. अशा रीती बघा अत्यंत महत्वाचा मुद्दा अच्छा या दिनीच्या रूपाने. कारण लक्षात काय घ्यायचं? मग कोणाची वस्तू वापरायची आणि कोणाची वस्तू वापरायची नाही की हा निर्णय बघा प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. कोणता निर्णय करायचा? मग कोणता निर्णय करायचा? मग कोणाची वस्तू वापरायची, मग कोणाची वापरायची नाही. मग टाळीवर तुमच्या विचाराला हवे लक्षात घ्या. आता एक भजन करूया आणखी आणि शांतीकडे जाऊ. घरात करा. त्याला ताट करा, तर ताट तर आळशीपणा सोडकावं. तर आळशीपणा इतका बघा माणसं काय केलं पाहिजे बघा फेकून का म्हणतात दौडून या साधे छेदून निद्रेशी. बघा नाथमार्ग भागवत काय म्हणतात? दौडून या साधे छेदून निद्रेशी. लक्षात घ्या. जो मज भजे अवर्णशी त्याची पवित्रता मी वरून केलं. लक्षात घ्या. पण आपल्याला नेहमी पवित्र का राहायचं? पवित्र. त्याला महिला सुद्धा ताटा का जरा
काहीतरी माणसामध्ये काही काहीतरी सामर्थ्य संचार असं नाही. तुम्ही मागे तुमचे वारं आलं वारं कोणतं वारं बघा बायाने कोणतं वारं घ्यायचं बरं का, दुसरं कोणते वारं घेऊ नका बाबांचं वगैरे. हा, कोणतं चॉईस तुमचं तुमचं कोणतं भजन, कोणतं भजन घे, बोला ना. हा? विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हा, विठ्ठल बोला. हा, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा माझा विठ्ठल बाबाजी माझे. हा हा, ओम नम भगवते जनार्दनाय. बोला शाबास. ओम नम भगवते जनार्दनाय. शाबास. शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम. रामदास की कुबड़ी बोले श्री राम जय जय राम. जनाबाईच्या गौऱ्या बोले विठ्ठल 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 नाम. हा, ओम नम भगवते जनार्दनाय. ओम नम भगवते जनार्दनाय. ओम नम भगवते जनार्दनाय. ओम नम भगवते बाबा